नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघतोय पूर्णा आजीला सतत सायलीमध्ये प्रतिमाचा भास होत असतो. त्यामुळे पूर्णा आजीचा एक भास झालेला असतो की सायली प्रतिमासारखं वागून आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. स्मिता पूर्णा आजीचे कान भरण्याचं काम करत असते. ती सायली तुला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. प्रतिमा आत्याची खरी मुलगी तर तन्वी आहे, सायली नाही. मला तर असं वाटतंय की आता ह्या दोघींमध्येच काहीतरी कॉम्पिटिशन व्हायला हवी. त्यामुळे आपल्याला कळेल की सायली खरंच नाटक करतीये की ती खरंच प्रतिमा आत्यासारखी आहे. आणि मग पूर्णा आजी लगेचच सायली आणि तन्वीमध्ये एक स्पर्धा घेण्याचं ठरवते. पूर्णा आजी प्रतिमाच्या फोटोपुढे येऊन रडत असतात. पूर्णा आजी म्हणत असतात की एकीकडे तुझी मुलगी तन्वी आहे आणि दुसरीकडे अर्जुनची बायको सायली. तर तिचा मला रागराग करायला पाहिजे, पण माहीत नाही का की मी तिच्यावर आता नाराज होत नाही. आणि आता तर मी तिच्यावर रागवत सुद्धा नाही, कारण ती मुलगी सतत मला तुझी आठवण करून देत असते. हा योगायोग आहे की माझा गैरसमज मला माहीत नाही, परंतु या पाठीमागे जे काही सत्य आहे ते मी शोधून काढणारच. तर पूर्णा आजी सर्वांना हॉलमध्ये बोलावते. सर्वजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा सर्वजण पूर्णा आजीला विचारतात की पूर्णा आजी, तू आम्हाला हॉलमध्ये का बोलवलंय? तुम्ही असं रडताय का? पूर्णा आजी रडतच म्हणते की तसं तर मला रोजच प्रतिमाची आठवण येते. मला माहीत नाही की गेल्या काही दिवसांपासून मला या सायलीमध्येच माझी प्रतिमा दिसते. मला नेहमीच असं वाटत असतं की प्रतिमा असती तर तिने हे केलं असतं, ते केलं असतं. आणि म्हणूनच मी सायलीमध्ये आणि तन्वीमध्ये एक स्पर्धा घेण्याचं ठरवलंय. ते ऐकून कल्पना धक्क्यानेच विचारते की कसली स्पर्धा? पूर्णा आजी म्हणते की ह्या स्पर्धेसाठी सायली आणि तन्वीला घरातील एक कोपरा निवडायचा आहे आणि त्यावर सजावट करायची आहे. तर प्रतिमासारखी सजावट ही फक्त प्रतिमाच करू शकते. तुमच्यापैकी कोणीही जरी प्रतिमाच्या आसपास जरी आलं ना तरीही तुम्ही ही स्पर्धा जिंकाल. परंतु कोणीही चिटिंग करायची नाही, फक्त प्रयत्न करायचे आहेत. कारण प्रयत्न हे कधीच वाया जात नाही, हे लक्षात ठेवा. तर या स्पर्धेमध्ये तन्वी जिंकली तर माझ्या मनात जी काही शंका आहे ती दूर होणार. आणि जर सायली ही स्पर्धा जिंकली तर माझ्या मनात तिच्याबद्दल जो राग आहे तो कायमचा संपेल. आणि खरं तर मनापासून मी सायलीचा सून म्हणून स्वीकार करेल. पूर्णा आजीचं हे बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. कल्पना म्हणते की पूर्णाई, हा तर सायलीवर अन्याय आहे, कारण सायलीला कुठे माहिती आहे की कल्पना काय करायची काय नाही करायची ते. तन्वी म्हणते की अगं पूर्णाई, माझा तरी विचार कर. अगं मी आईसोबत वेळसुद्धा नाही घालवला आणि माझ्याकडून काही चूक वगैरे झाली तर? पूर्णा आजी चिडूनच म्हणते की अगं तन्वी, तुला वेळ नाही पण प्रतिमाचे संस्कार तर मिळालेत ना. आणि ह्या सायलीला एक संधी. त्यामुळे तुम्ही आता लगेचच या स्पर्धेला सुरुवात करा आणि आता मला बघायचंय की कोण काय करतं ते. आणि हे लक्षात ठेवा की तुम्हा दोघींकडे फक्त 2 तास आहेत. तन्वीला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. सायली अर्जुनला म्हणते की काय करावं सायली अर्जुनला म्हणते की काय करावं, घरातली कुठली खोली किंवा कुठला भाग सजवावा. कारण हे आजीने दिलेलं एक चॅलेंज आहे आणि मला तर खूप भीती वाटते. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन लगेचच ड्रॉवरमधून एक डायरी काढतो. तो सायलीला सांगतो की ही डायरी वाचून तुम्हाला समजेल की प्रतिमा आत्या कशी होती, तिच्या आवडीनिवडी काय होत्या, तिचा स्वभाव काय होता, ती काय करायची. तुम्ही जर तिच्यासारखंच केलं तर तुम्ही देखील ही कॉम्पिटिशन जिंकाल. सायली म्हणते की अर्जुन सर, म्हणजे तुम्ही मला चिटिंग करायला सांगताय का? अर्जुन म्हणतो की मिस सायली, याला चिटिंग नाही तर याला मदत असं म्हणतात. परंतु सायली मात्र ती डायरी घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते. अर्जुन म्हणतो की मिस सायली, तुम्हाला कळत कसं नाहीये, एकतर ती तन्वी म्हणजे प्रतिमा आत्याची मुलगी आणि ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी तर ती अगदी काहीही करू शकते. त्यामुळे आता तुम्हाला जरा स्मार्टपणे वागायला हवं, नाही तर पूर्णा आजी तुमचा स्वीकार कधीच करणार नाही. सायली म्हणते की अर्जुन सर, जर पूर्णा आजीने जर माझ्या मनापासून स्वीकार केला तर जीवनातला तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद असेल. परंतु मी पूर्णा आजीला फसवून त्यांना धोका नाही देऊ शकत. जे काही करायचं असेल ते चांगल्या मनाने आणि चिटिंग न करता मला करायचं आहे. तर अर्जुन सायलीला विचारतो की मिस सायली, तुम्ही नक्की काय करणार आहात? सायली सांगते की मी जे काही करेल ते अगदी मनापासून करेल. आणि मी केलेली सजावट बघून पूर्णा आजीच्या चेहऱ्यावर थोडं जरी हसू आलं ना तरी ती माझी जीत असेल. ही कॉम्पिटिशन प्रिया जिंकली तरीही चालेल, मला अगदी काहीच फरक पडणार नाही. सायलीचं ते बोलणं ऐकून अर्जुन खूपच खुश होतो. तर त्याला सायलीचा अभिमान वाटत असतो.
तर इकडे प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. तिला काय करावं हेच समजत नसतं. प्रिया अस्मिताला म्हणते की ही कॉम्पिटिशन जर सायली जिंकली तर पूर्ण आजी सायलीचा स्वीकार करणार आणि मग सायली ह्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचे बंद करणार आणि मला या घरातून हाकलून लावणार. आणि मग चिटिंग करण्यासाठी अस्मिता आणि तन्वी दोघीही पूर्ण आजीच्या रूममध्ये येतात आणि प्रतिमाची डायरी शोधत असतात. नंतर काही वेळाने प्रियाला प्रतिमाची डायरी देखील सापडते. ती डायरी बघून प्रियाला मात्र खूप आनंद होतो. परंतु त्याचवेळी पूर्ण आजी रूममध्ये येते, त्यामुळे अस्मिता आणि प्रिया दोघीही एका ठिकाणी लपून बसतात आणि पूर्ण आजीचं लक्ष दुसरीकडे भरकटवून त्या तिथून त्या डायरी घेऊन निघून जातात. त्यानंतर पूर्ण आजी म्हणत असते की मला आज प्रतिमाची खूप आठवण येते. मी तिची डायरी वाचते, कारण प्रतिमाची डायरी वाचल्यावर मला असं वाटतं की प्रतिमा माझ्या अगदी जवळच आहे. आणि मग पूर्ण आजी कपाटामध्ये प्रतिमा आत्याची डायरी शोधत असतात. परंतु ड्रॉवरमधून प्रतिमाची डायरी अचानक गायब झाल्यामुळे पूर्ण आजीला मात्र मोठा धक्का बसतो. या अस्मिताला म्हणत असते की आता ही डायरीसुद्धा माझ्याकडे आणि आता ही कॉम्पिटिशनसुद्धा मीच जिंकणार, म्हणजे आता पूर्ण आजी सायलीचा स्वीकार कधीच करणार नाही. तर इकडे प्रतिमाची डायरी सापडत नसते, त्यामुळे पूर्ण आजी मात्र खूपच अस्वस्थ झालेली असते आणि मग ती लगेचच अस्मिताच्या रूमकडे जाण्यासाठी निघते. तर प्रिया अस्मिताला म्हणत असते की ती डायरी वाचून प्रिया अस्मिताला म्हणते की अस्मिता, याचा अर्थ आईला सगळ्यात जास्त ती जागा आवडायची जिथे वेलकम होतं, म्हणजे ड्रॉइंग रूम. आता मी ड्रॉइंग रूमच सजवणार. पूर्ण आजी मोठमोठ्याने अस्मिताला आवाज देत असते. पूर्ण आजीचा आवाज ऐकून दोघीही खूप घाबरतात. त्यामुळे प्रिया देखील खूप घाबरते आणि तिथेच ती डायरी लपून ठेवते. पूर्ण आजी खाली आल्यावर सर्वांना विचारत असते की प्रतिमाची डायरी कोणी ठेवली प्रतिमाची डायरी तुम्ही कोणी बघितली का? कारण मला आता ती डायरी वाचायची होती. मी तर डायरी ड्रॉवरमध्येच ठेवली होती, परंतु आता ती डायरी तिथे नाहीये. प्रिया आणि अस्मिता दोघीही घाबरलेल्या असतात. कल्पना म्हणते की पूर्ण आई, तुम्ही काळजी करू नका, डायरी इथेच कुठेतरी घरात असेल, मी तुम्हाला लगेचच शोधून देते. तर प्रिया ही पूर्ण आजीला सांगते की मी ड्रॉइंग रूम सजवण्याचं ठरवलंय. त्याचवेळी सायलीसुद्धा तिथे येते आणि सायली पूर्ण आजीला सांगते की पूर्ण आजी, मी मंदिर सजवणार आहे. आणि मग दोघींच्याही कॉम्पिटिशनला सुरुवात होते. सायली आणि प्रियाकडे फक्त 2च तासांचा वेळ असतो आणि त्या आता त्यांच्या कामाला लागलेल्या असतात. तर मित्रांनो, आता ही कॉम्पिटिशन नक्की कोण जिंकेल ते आपल्याला पुढील ट्विस्ट एपिसोडमध्ये समजेल. त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेचे दर रविवारी ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.